रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 2 सांख्ययोग ओवी क्रमांक 1 पासून. संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला, महाराज ऐका. अर्जुन त्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रुदन करू लागला. ते आपले समूळ कुळ पाहून त्याच्या मनात विलक्षण असा मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे मन द्रवले. कसे म्हणाल तर पाण्याने ज्याप्रमाणे मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ज्याप्रमाणे ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे तो मोठा धैर्यवान होता, तरी त्याच्या हृदयास द्रव आला. जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला. त्याप्रमाणे तो अर्जुन महामोहाने ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अरे तू अगोदर असे पहा की या प्रसंगी तुला हे शोभते का? तू कोण आहे, काय करीत आहे, याचा अगोदर तू विचार कर. तुला काय झाले सांग बरे. काय कमी पडले, काय करण्याचे राहिले आणि दुःख कशा करता झाले? तू अनुचित गोष्टींकडे कधी लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडत नाही. तुझे केवळ नाव ऐकूनच अपयश लांब पळून जाते. तू शौर्याचा केवळ निधी, क्षत्रियांचा मुकुटमणी, तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. तू युद्धात शंकरांना देखील जिंकलेस, निवात कवच दैत्याचा समूळ उच्छेद केलास आणि चित्रगंधर्वाधिकांशी तू युद्ध करून त्यांना आपले यश गावयास लावले. अर्जुना, तुझ्याशी तुलना करून पाहिल्यास त्रैलोक्य सुद्धा अल्प दिसू लागते. तुझा पराक्रम इतका मोठा आहे, तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस. अर्जुना, तू विचारी आहेस, तथापि करुणेने तू दीन होतोस. पण अरे, अंधकाराने सूर्याला कधी गिळून टाकले आहे का सांग बरे? किंवा वाऱ्यास मेघाचे भय कधी वाटले आहे का? अथवा अमृतास कधी मरण आहे? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे? अथवा मिठाने पाणी कधी विरले आहे? किंवा काळकूट विष हे दुसऱ्याच्या संसर्गाने मेले आहे का? अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गिळले आहे का? बरे, कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे का? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण तू त्या आज खऱ्या करून दाखवल्यास. म्हणून अर्जुना, तू या मोहाला आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस. मनात त्वरित धीर देऊन सावध हो. हा वेडेपणा टाकून दे. उठ आणि धनुष्यबाण हाती घे, कारण या रणांगणावर तुझ्या या करुणेचा काय उपयोग? अर्जुना, अरे तू ज्ञाता ना, यावेळी विचार करत नाहीस? अरे, युद्धाचे प्रसंगी दया असणे योग्य आहे का सांग? हे तुझे वर्तन आजपर्यंत संपादन केलेल्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोक प्राप्तीस अडथळा आणणारे आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. म्हणून अर्जुना, तू दुःख करू नको. पूर्ण धीर धर आणि आप्तविषयीचा हा विषाद सोडून दे. तुला असा खेद करणे शोभत नाही. तू आजपर्यंत जे यश मिळवले आहेस, त्याचा याच योगाने नाश होईल. म्हणून तू अजून तरी आपले हित कशात आहे याचा विचार कर. तू कौरव काय आत्ताच हे तुझे नातलग झाले आहे का? अरे, ही गोष्ट तुला पूर्वी माहित नव्हती का? किंवा हे नातेवाईक आहे हे तू जाणत नव्हतास का? मग आत्ताच व्यर्थ खेद का करतोस? काय सांगावे? आजचा हा युद्ध प्रसंग तुझ्या जन्मात अपूर्व म्हणजे नवीन आहे की काय? अरे, तुम्हा परस्परातील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे. मग आताच काय झाले? हा मोह तुला कसा उत्पन्न झाला कोण जाणे. पण अर्जुना, तू हे फार वाईट केलेस. जर तू या मोहात पडलास तर त्याचा परिणाम असा होईल की आजपर्यंत मिळवलेल्या लौकिक जाऊन इह परलोकासही तू अंतरशील. तुझ्या अंतकरणाची दुर्बलता या प्रसंगी तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही. ती दुर्बलता म्हणजे क्षत्रियांचा संग्रामातील अधपतच आहे. याप्रमाणे दयाळू भगवान अर्जुनाची परोपरीने समजूत घालत होते. तथापि त्यावर अर्जुन काय बोलले ते ऐका. देवा, हे इतके काही बोलावयास नको आहे. माझे काय म्हणणे आहे ते ऐका. या युद्धाविषयी आधी आपणच विचार करा. हे युद्ध नसून आमचे हातून मोठा दोष घडत आहे. त्यात प्रवृत्त झाल्यास मोठे नुकसान होईल असे दिसते. आम्हावर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा कठीण प्रसंग ओढवला आहे. असे पहा की माता पितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे सुखी ठेवावे हा धर्म आहे. असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा? देवा, साधू संतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजा करावी,
पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी करावी? त्याचप्रमाणे हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सर्वदा पूज्य आहेत. त्यातल्या त्यात भीष्म आणि द्रोण याविषयी तर माझे मन अतिशय कळवळत आहे. देवा, ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही, त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करावा? त्यापेक्षा आमचे हे जगणे व्यर्थ आहे. आम्ही आजपर्यंत जी विद्या मिळवली तिचा उपयोग या सर्वांना मारण्याकडे करून आम्ही प्रतिष्ठा मिरवावी, हेच का आमचे कर्तव्य? मी अर्जुन, द्रोणाचार्यांचा शिष्य, त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली. या उपकाराने आभारी झालेल्या मी त्यांना मारावे का? अर्जुन म्हणतो, ज्यांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी त्यांच्याशीच कृतज्ञपणा करावा. तर मग काय मी भस्मासुर आहे? देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, पण त्याच्या उलट तो सुद्धा क्षुब्ध झालेला प्रत्यक्ष दिसतो. परंतु द्रोणाचार्यांच्या मनात क्षोभ उत्पन्न झालेला आम्हाला स्वप्नात देखील ठाऊक नाही. आभाळाला अंत नाही, पण त्याचे माप करता येईल. परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण इतके खोल आहे की त्याचे प्रमाण कोणालाही कळणार नाही. कदाचित अमृतही आंबेल, कालगतीने वज्रही फुटेल, पण द्रोणाचार्यांस क्रोध आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो येत नाही. स्नेहाविषयी नेहमी आईचे उदाहरण देतात, ते खरे आहे, पण द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत दया वसत आहे. अर्जुन म्हणतो, हे आचार्य, म्हणजे दयेचा उगम, सर्व गुणांची खान, विद्येचे अमर्याद सागर आहेत. अशा प्रकारे हे सर्व श्रेष्ठ असून आम्हाविषयी तर पूर्ण कृपावंत आहे. तेव्हा यांचा घात करण्याचे मनात तरी येईल का? अशांना युद्धात मारून मग आपण राज्यसुख भोगावे, ही गोष्ट माझ्या मनात प्राण गेला तरी येणार नाही. इतके हे कृत्य अवघड आहे. याच्यापेक्षा राज्यभोग श्रेष्ठ असतील तर ते असोच बिचारे, पण त्याच्यापेक्षा भिक्षा मागणे हेच बरे. नाही पेक्षा देश त्याग करावा अथवा डोंगर दऱ्यात जाऊन राहावे, परंतु याचवर आता शस्त्र म्हणून धरू नये. देवा, नवीन पाजळलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडवलेले भोग आम्ही शोधित बसावे काय? ते प्राप्त करून ते रक्तात बुडवलेले भोग बाहेर काढून काय करायचे? रक्ताने माखलेल्या त्या भोगांचे सेवन आम्ही कसे करावे? म्हणूनच ही गोष्ट माझ्या मनात पटत नाही. अर्जुन त्यावेळेस श्रीकृष्णास म्हणाला, देवा, आपण या गोष्टीचा विचार करा. पण अर्जुनाचे भाषण ऐकून श्रीकृष्णास ठीक वाटले नाही. असे पाहून अर्जुन आपल्या मनात घेऊन पुन्हा म्हणाला, देवा, माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष का देत नाही? बाकी माझ्या मनात जे होते ते मी इथे सविस्तर सांगितले, परंतु यापेक्षा खरे काय ते तुम्हासच माहीत. ज्यांच्याशी आमचे वैर आहे, ही अक्षरे ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे, तेच रणभूमीवर युद्ध करण्याकरता उभे आहे. तर यांना मारावे की सोडून निघून जावे, या दोहोंमध्ये चांगली गोष्ट कोणती हे आम्हाला समजत नाही.